नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. झालं का जेवण बिवण? सगळ्यांचं जेवण झालं बघा. आणि आज म्हणजे मका विकली नवऱ्यानं. मका हे घरामागचं तुकडं विकलं या, म्हणजे 1500 रुपये गुंठ्यानं विकलंय. आता किती गुंठ होत्याल तेवढं होत्याल, त्याचं पैसे बी तेवढं येणार. तुम्हाला दाखवते बांधाव चढून मी ही. आणि ही मोठी मोठी बारकी खालचा पेपरनीकडचा तुकडं विकायचं होतं बरं का. तर ती म्हणायला लागली परवडत नाही एवढ्यात, बारकी आहे मका, त्याला कणस मोठी नाही ती पण मोरगासच करणार आहे ती. आणि त्यांच्यातला खाट ठरवलाय आपण कसे टायली आहे काय माहीत नाही. हे का ही मका इकली या, हे तुकडं आहे काय असं इकलं. ही मधला 1-2 वापा तोडलाय मध्ये मसरासने. आता सांगितलंय तोडू नका, मला तोडायचे असले पेपरनीच्या तुकड्यातले आणा म्हणून. हे तुकडे इकले बघा. बघून सकाळी गिराईक भी गेलंय. आणि आता ही मका द्यायची ठरवली आहे. बरं आपले 2 रुपये तेवढंच केलं म्हणजे हे बरं असतं या. कारण हे आता मका बघा, ह्याचं करायचं काढणी, मका जर पीक करायचं म्हणलं ह्याचं ना, काय होतंय, पिका तोडणी आली, पुन्हा ह्याची मोडणी, पुन्हा कणस, पुन्हा करायची हलरवाल्याला भाडं. आणि मका तर म्हणते 1700 रुपये क्विंटल मका आहे. मग त्याच्यापेक्षा अशी वैरणी फुदडीत जातीये, काही खर्च नको काय नको. बरोबर आहे का नाही? तोडायची मोडायची, ही घरच्या घरी एवढं मोठी मका एवढी काय होत नसते. बघायचं आता ती वर निमी घातली वरच्या रानातली मका, आणि ती निमी राहिलेली आता गेली आहे, म्हणजे पकली मका. आता पूर्ण तेवढी तर काढावंच लागणार आहे. टायलीत कॅम्बाळ आणि कणस भरून आणायची खाली. मग काय करायचं मग आता हे अशीच दिली बघा वैरणीसाठीच. काहीतरी थोडंफार पैसा आलं म्हणजे आता शेताला नंतर खत घालायला लागणार आहे. पुन्हा खताचं हे ह्यातच वसूल करायचं, म्हणजे त्यांच्यातच खत घ्यायचा, वैरण पुन्हा खत घेऊन काय पैसे शिल्लक राहतील ती काय महिन्याभरानं द्या म्हणलं. कारण प्रत्येकाच्या अडचणी असतात या. वैरण नाही त्यांना घालायला अडचण असते प्रत्येकाची, काय नाही काय लगेच तर काय पैसे आहेत काय, आपण बी समजून जायचं असतंय. आणि व्यवहाराला पण ती माणसं तशी चांगली आहे ती, म्हणजे असं काय भ्या नाही महिन्यानं म्हणलं म्हणजे बुडवतेली करतेली असं काय सुद्धा भ्या नाही. कारण देतो म्हणलेत ते पैसे, त्यामुळं काय भ्या नाही. बसले आता सावलीला येऊन. इथंच आपले कपडे धुयाचे पडले ते की जेवण केलं. एक व्हिडिओ बनवला, म्हणजे कार्यक्रमाला एका ठिकाणी जायचं आहे, त्यांनी व्हिडिओ बनवून मागितला होता. 2-3 दिवसात ह्या जायचं आहे कार्यक्रमाला, लांब जायचं आहे बरं का. मग त्यांनी व्हिडिओ बनवून मागितला होता. म्हणलं चला व्हिडिओ आधी बनवला दिला, ती एडिट करत बसल्या ते. म्हणलं मका ऐकलेलं तर आपली दाखवून येऊया. मका तर काय आपली प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलीच. हे असं वापा आहे तर बघा, हे असं खाली आहे तर, आणि ते मध्ये चपढप दिसतंय का नाही खाली. मी आता मगाशी वरनं दाखवलं बघा उभा राहून बांधावनं. ते मध्येचे डबरे असल्याने म्हणजे मोकळं दिसतंय का नाही. ते पहिला बांध होता, आणि त्या बांधाच्या जाग्याला बघा पातळ झालंय. तुम्हाला दाखवते मी. तिकडे पातळ म्हणजे मका अशी बारीक उगवले का नाही काय की, तिथं ते टिपणच चालली नाही. बघा तर म्हणजे आता बांध काढलाय आम्ही बरं का, पण त्या जागेला मकाच आली नाही. म्हणजे आली पण बारकी बारकी अशी. ती लांबनं असं अंतर दाखवते ना, वरनं दाखवलं हो का. इथं ही बांध होता पहिला आपला हो का इथं. तर इथं आता काहीच उगवलं नाही. मध्ये बांधाची एक सायका अशी राहिली. इकडं मोहरं बघा, इथं जरा उगवलंय. मोहरं जाऊया आपण. हो का ही बारीक आहे दिसली मका, बांधाची सायका हो का ही अशीच. इकडे बारीक मका राहिले बरोबर बांधाच्या नीट असंच पेरले. हे बांध मधला मस्त काढून टाकला, पण ह्या बांधाच्या जागेला पिकलं नाही. आणि आता ह्या रानाला खत घालायचं. ते खत घातल्याशिवाय तर काही येत नसतंय. किती दिवस म्हणजे खत घातल्याला किती दिवस राहणार आहे? 1-4-5 पिकं, 2-4 पिकं ठीक आहे की. खत असलं तर रानात पिकतं या. मग आता पाणी झालं, पण खताचा जोर ठेवायला पाहिजे ना ह्याला, तर चांगलं येणार आहे. कणसं बी चांगले आहेत हो का. माझ्या तर मनाने मी म्हणत होती ह्यांना विकायची तर आपली राहिली केली तर मका होईल. कणसं हो का, मोठी मोठी कणसं आहे ती. हो का कणसं कसली आहे ती दिसली का हो का. अजून म्हणजे पूर्णपणे पकली नाही ती, खायला आली ती कणसं बघा आताची. मी नको म्हणत होती ह्यांना, की म्हणलं आता त्यांना बी परवाडाय पाहिजे की, बारकी मका घेऊन त्यांना मोरगास परवाडाय पाहिजे. मोरगास करून ठेवणार आहेत वाटतं ती बी. त्यामुळं म्हणलं त्यांना बी परवाडाय पाहिजे, आपला एकट्याचा विचार करून नाही चालत. असू द्या मग आता काय. पहिले काय काळ असा होता की आम्हाला सुद्धा वैरण नव्हती. अशी एकाच गुंट्यावर घ्यायची, कुठं दुधाच्या म्हशी पुरती माळाला चगळाला चाडवायची. आणि
ते पिंडी चारायची आणि त्याची दूध काढायची अशी होती पहिली कंडिशन आमची. आता देवाच्या दयानं पाणी झालंय, शेतीला वैरण झाली आहे, जनावरं खाऊन वैरण इकायला यायला लागले. शेवटी नशीब आहे, आज ना उद्या नशीब पालाटतं, दिवस बदलत्यात. तसंच दिवस आमचं बदललं, देव पाठीशी आहे. आणि बाळूमामाचा खरंच लय हात आहे आमच्या पाठीवर. बाळूमामा देव आमच्या पाठीशी आहे, त्यामुळं सगळं आमचं चांगलं व्हायला लागले. कोणी किती जरी वाईट चितलं तरी चांगलं व्हायचं ते होतच असतं. कारण आम्हीच कधी कुणाचं वाईट केलं नाही, कधी कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय दिला नाही आम्ही. कधी बी झालं तर आम्ही दुसऱ्याचा विचार चांगला करतो. दुसऱ्याला आता वाईट परिस्थिती आली तर त्याचं लय वाईट वाटतं, लय हळहळ वाटते आपल्याला. असं नाही की त्याचं वाईट झालं आणि त्याच्या वाईट दिवसावर आपण हसायचं, असं नाही. आपल्याला साथ देणं होत नाही ना, तर त्यांच्या दुःखात सहजासहजी सामील तर व्हायला शिकायचं असते. बरोबर आहे का नाही? जाऊ द्या, माणसाला आता पूनमबीर बरी ज्ञान द्यायला लागली. ज्ञानाचा विषय नाही बरं का. जेवढं 2 शब्द मला 2 अक्षरं कळते ती त्याच्यापैकीच तुम्हाला सांगते. ज्ञान द्यायचा इथं प्रश्नच नाही. कारण जे आपल्याला कळतंय थोडंफार तेवढंच बोललं पाहिजे. जे आपल्याला कळत नाही त्याच्याबद्दल नाही बोललेलं बरं आहे. बरोबर आहे का नाही? तर असू द्या. झालं का तुमचं जेवण हे सांगा कमेंटमध्ये. आणि जेवणात तुम्ही काय काय बनवलं होतं ते बी सांगा. आमची रात्रीचीच होती बघा भाजी. अजून मतदानाला जायचं आहे. आता सगळं काम आवरलं ह्यानी म्हणलं जाऊ सगळी संगच दुपारी मतदान देऊन येऊया. तोवर गर्दी ही सकाळची आता जनावराकी हे जायचं असते, सकाळ सकाळ गर्दीच असते. कुणाच्याला जाऊया म्हणलं दुपारनं. जाऊया तर जाऊया म्हणलं दुपारनं जाऊया. तर कामं हे उरकत ते सगळं नीटनीटकं ठेवलं केलं पाहिजे का नाही का. उठका तिकडं जायचं आहे मत द्यायलाच. मत तर द्यायचंच आहे की, आपलं मत लाख मोलाचं आहे, द्यायचंच आहे की. तर असू द्या. चालू आहे आता. इतके दिवस लय चालू होतं गावात गोंधळ प्रचाराचा ह्याचा. आता आज एकदा मतदान झालं का विषय संपला. सगळी आता कोण कोणाच्या घरी बी येत नाही ती, दारी बी येत नाही ती, कोण कोणाला इचरत बी नाही ती. बरोबर आहे का नाही? असू द्या. आता मला वाटतंय माझं ही मतदान आमदारकीला एक मी दिलं तर मतदान, आणि खासदारकीला एक, आणि हे 3रं मतदान आहे बघा माझं. म्हणजे मतदानात नाव आल्यापासून 3री वेळेस मी मतदान करायला चालली आता. तर असं द्या, कोणाला मतदानाचा अधिकार आलाय सांगा. म्हणजे अजून म्हणजे वय झालेलं असते, पण ते नावं नोंदण्यावर पण असते ना, नावं नोंदायला लागते ती. आमचं ते चुलत दीर आहे त्यांचं पण आमच्याबरोबरच आहे, पण त्यांचं पण गेलं. आता कोणतं मतदान झालं, खासदारकीचं झालं काय की मध्ये, त्याला नव्हतं अजून त्यांचं नाव आलं. आमच्याबरोबरच आहे ते, जन्मतारीख आमची बरोबरचीच आहे, पण त्यांचं आलं नव्हतं ना आमचं आलं. ज्यांनी नावं लावून घेतली ना लवकर, मग लग्न आधी काय कागदपत्र नव्हती, आधार कार्ड नव्हतं, काय नव्हतं. नवऱ्याने खटपट्या करून सगळे कागदपत्र, आधार कार्ड काढलं, पॅन कार्ड काढलं, बँकेचं पासबुक काढलं, सगळं काढले नवऱ्यानं. लागते ती म्हणते, ती गरज आहे म्हणते, ती सगळे कागदपत्र लागते ती आजकाल. की एक काय नसलं तर कुठलं दुसरं काम करायला गेलं तर ती काम बी होत नाही, असं आहे वाटतं. तर असू द्या. तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये. आणि हसून खिळून निवांत मजेत राहा. कारण किती बी दुःख असलं ना, त्या दुःखाला हसत हसत सामोरं जायचं असतंय. असू द्या. काय जण असतील दुःखात, असतंय काहींवर कोणत्या बी प्रकारचं दुःख असतंय. मला नाव नाही घ्यायचं त्या व्यक्तीचं. मी म्हणते त्या व्यक्तीनं माझा व्हिडिओ बघितला असला तरी कळल. मग फोनवरनं मी आधार दिला आहे त्या व्यक्तीला, सांगितलं आहे कोणत्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही, जेवण टायमिंगला करायचं, आपण आपल्या स्वतःसाठी जगायचं. बरोबर आहे का नाही? आणि असा वाईट विचार काय मनात आणायचा नाही. स्वतःसाठी जगायचं, स्वतःसाठी लढायचं. ह्या दुनियेत कोण कुणाचं नसतंय, खरंच आहे. आईबाप सोडलं ना कोण कुणाचं नसतंय. त्यामुळं स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहायला शिकायचं असतंय. कुणावर अवलंबून राहायचं नाही. ही दुनिया आहे. दुनिया आज चांगली आहे तर उद्या वांगाळ आहे, आणि कधी दुनिया पलटल सांगता येत नाही. त्यामुळं कुणावर विश्वास ठेवायचं पण राहिलं नाही आजकालच्या दुनियेत. तर जाऊ द्या. त्या व्यक्तीनं आता शेवट माझा व्हिडिओ बघितलास तर कळल, नाही बघितला तर नाही. माझा सांगण्याचा एक संदेश होता, माझ्या तोंडातून गेलं ते. मी व्हिडिओमध्ये नाही बोलायला पाहिजे होता ते विषय, पण जाऊ द्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.